त्या ठिकाणी अध्यक्ष माझी आई ज्योती रामदास कदम, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे CEO डॉक्टर हिमांगी पोळ, आमचे डीन डॉक्टर वर्षा जाधव आणि ह्या आज या ठिकाणी ज्या इक्विपमेंटचं, ज्या इन्स्ट्रुमेंटचं आपण जे अनावरण केलेलं आहे, त्यांची देखभाल ज्यांच्याकडे आहे ते आहेत डॉक्टर आदित्य दुपारे. त्यांच्या अंडरमध्ये ही जी इक्विपमेंट आपण या ठिकाणी अनावरण केलेलं आहे. खरं म्हणजे तर आज एक कोकणामध्ये मी असं म्हणेन की एक चांगला उपक्रम आज शिवतेज आरोग्य सेवा संस्था यांच्या मार्फत आपण इथे सुरू केलेला आहे. पण हे विसरून चालणार नाही की ह्याचं पहिलं पाऊल आदरणीय रामदासभाई कदम यांनी 2007 मध्ये हे पहिलं पाऊल उचललेलं आणि आज कोकणवासियांना आपण एक जगामध्ये जी सुविधा उपलब्ध होऊ शकते ती सुविधा आज कोकणामध्ये, खेड तालुक्यामध्ये, खेड शहरामध्ये आपण ती सुविधा आपण कोकणवासियांना उपलब्ध करून देतोय. सदस्यजी म्हणाले की इकडच्या नागरिकांना, इकडच्या पेशंटना रत्नागिरी किंवा मग पनवेल फक्त एखादा स्कॅन करायसाठी जावं लागत होतं. तर देर आहे दुरुस्त आहे, पण अशी ही मशीन आज आपण शिवतेज आरोग्य सेवा संस्था दुबिधा डेंटल कॉलेजमध्ये उपलब्ध नागरिकांना करून दिलेली आहे. आम्ही इथेच थांबणार नाही आहोत, अजून असे अनेक प्रकल्प आणि अनेक असे इक्विपमेंट सुद्धा आणण्याच्या मार्गावर आपण आहोत. शेवटी कोकणवासियांना एक जगामध्ये ज्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात त्या सुविधा आम्हाला या खेड तालुक्यामध्ये आणायचे आहेत. त्याचा हा एक पहिला उपक्रम आपल्या ठिकाणी आहे. तर मला असं वाटतं की आपली सुद्धा साथ आणि जनतेची साथ आणि पत्रकार बांधवांची साथ मिळावी ह्या संदर्भात. म्हणून पुन्हा एकदा मी पूर्ण या कॉलेजच्या सगळ्या जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी सुरू केलेला आहे. मी विनंती करतो की अध्यक्षांना सुद्धा पहिल्यांदा सगळ्यांना अभिनंदन आणि सगळे पत्रकार बंधूंना तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आणि मी अशा कार्यक्रमात कधी येत नाही आणि दोघं पहिल्यांदाच बसले आणि खूप पहिल्या वेळेला जे आम्ही कॉलेज सुरू केलं इथे भाई आणि मी आणि योगिता, आम्हाला काही माहीत नव्हतं डेंटलचं हे काय कॉलेजचं असतं म्हणून. तर त्याप्रमाणे पुढे नंतर एवढं प्रयत्न करून चला एक भाईने मोठं हे उचललेलं ते ध्येय त्यांचं होतं ते पूर्ण केलं आणि या मुलांनी त्याला साथ दिली. त्यामुळे सगळ्यांचं मी अभिनंदन आणि माझ्या मुलांचं पण मला खूप खूप अभिनंदन वाटतो की त्यांनी हे बाईंचे सगळे काही सगळे जे संस्था आहे पुढे न्यायचं प्रयत्न करतात. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते, सगळ्या स्टाफचा पण.